हे गाइज वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी खूप दिवसाचा व्लॉग काढते आणि याआधी पण मी मुंबईचा व्लॉग काढला होता, बट तो पोस्ट नाही केला मी. आणि हा व्लॉग काढते कारण आम्ही फुल फॅमिली चाललेलो आहोत नागपूरला फिरायला. सो हा आणि गाईज माझा एक नवीन चॅनल बनवला, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. हा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते त्याच्या चॅनलची. गेमिंग चॅनल आहे तो. आणि बाकी आपण पुढं कंटिन्यू करूया कारण हां ट्रेननी जाणार आहे, तर कंटिन्यू करूया. आम्ही स्टेशनवर आलेलो आहे आता आणि ते सगळी थांबलेली आहेत. पप्पाच्या फ्रेंड्सची फॅमिली पण आहे आमच्यासोबत. आता 7-8 फॅमिली. आता आम्ही नाही बोलून घे बाई. आता आम्ही ट्रेनमध्ये बसू तेव्हा तुम्हाला दाखवतो. सो गाईज ट्रेनमधून उतरलो आहे आम्ही, स्टेशनला थांबलो आहे. आता दुसरी ट्रेन पकडायची आहे आणि उद्या सकाळी आम्ही लोक नागपूरला पोचूया. आणि माझे फॅन्स लोक असे फ्रेममध्ये यायला बघतात ते माझ्यासोबत, तर तुम्ही इथं बघू शकता. बॅक कॅमेरा झाली आहे बघा. आम्ही सगळे इथं थांबलोय, वंश बसलाय, बॅगा बिगा आहेत आमच्या इथं. पप्पा हे लोक त्या साईडला गेलेत आणि ऑल आहेत तिथं सगळी. अजून काय बोलायचंय तुम्हाला? हो, आम्ही चाललो आता नागपूरला खायला गोड गोड नागपूरची संत्री. बरं, तर गाईज तुम्हाला हा ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. ब्लॉग बघायला आम्ही लोक खूप मस्ती वगैरे करणार आहे आणि आतापासून सुरुवात झाली आहे. आता आम्ही ट्रेनमध्ये बसले का परत मी शूट करेन, सो टू बी कंटिन्यू. फायनली ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि ट्रेन चालू आहे, माझ्या बाजूला आहे. आणि इथं किंजल आहे, इथं अनिलची छोटी बहीण, इथं मम्मी पप्पा सगळे आहेत, जेवण करतात ते. वंश तिकडं असेल, तर मी पण ह्या साईडला बसले. पुढं कंटिन्यू करा. आणि उद्या सकाळी पोहोचणार, हे मी दोनदा बोलते आय थिंक सो, तर ठीक आहे. परत ऐका तुम्ही, उद्या सकाळी आम्ही पोहोचू, तर रात्रभरची आमची मज्जा वगैरे सगळं तुम्हाला बघायला भेटणार. आणि आमच्या पप्पांनी आम्हाला प्रॉमिस केलंय की आम्हाला पिझ्झा बिझ्झा सगळं खायला नाही. रमाचं नांदन 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 होत, रमाचं नांदन भीमाच्या संसारी कसटी. उतना चले खिलौना रोते रोते हंसना सीखो. हमारे यहाँ ऐसा ही होता है. मुस्कुराने लगी लगी भेंडी आमच्या 100 भेंडी चढते यांच्यावर. चिकनची पीस यांच्यात जाणार आहे. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक बहिणी द्या. मी थोडी फरक आहे. झालंय. सपनों में सजना सजना पे दिल आ गया, तो सजना पे दिल आ गया. सो हे गाईज सकाळ झालेली आहे आणि आम्ही लोक झोपलो होतो, आत्ता उठलोय. आणि आम्ही आत्ता आहोत नागपूर स्टेशनवरती. 6:45 वाजलेत आणि तुम्ही मागं बघूच शकता. एक पडदा काय
मागं बघूच शकता. आणि पप्पा हे लोक गेलेत हॉटेल विटेलचं बघायला. बघू आता काय होतंय. काही आता आम्ही स्टेशनवरती आहोत, उतरलोय ट्रेनमधून. आणि पप्पा हे लोक तिथं पोस्टर चिपकवतात ते. अवतार बघा आता एवढी डेंजर झोपेतून उठलोय आणि उतरलोय खाली. काय रे स्टेशन सोडतोय. आणि हे बघा आम्ही पहिल्यांदा आलोय स्टेशन विचारत त्याची आम्हाला माहिती नाही. सो आम्ही वर आलेलो आहोत स्टेशनवरती. पप्पा जिथं चालले तिथं आम्ही चाललो आणि शिकवत येतात. आम्ही पारूस आलोय एका फंक्शनला. पप्पांचं कामाचं काहीतरी होतं तिथं आलंय. माझ्या मागं तुम्ही बघू शकता तिकडं तो स्टेज आहे. तो कोणतरी रेल्वे मंत्री येणार आहे. आय डोंट नो बट आम्ही सगळे इथं बसले. सगळी पारुशी थांबा दाखवते. ही पारुशी गँग ही इकडे तिकडं लोक आहेत. आणि इथं पप्पा हे लोक चालले. आता आम्ही हॉटेलमध्ये होतो. आता आम्ही बाहेर आता आम्ही सगळी जण चाललोय दीक्षाभूमीला. तर कंटिन्यू करत राहा. कंटिन्यू करत राहा. आणि वरती पप्पा आणि काकांची मस्ती चालू आहे. ते आता ते खाली चला रे. मी पुढं बघतच राहा. कंटिन्यू राहा आमच्यासोबत. मला तसं मी कंटिन्यू करते. बाहेर आले तिथपर्यंत तरी पण चालू आहे माझं हेच. सो गाईज आता जस्ट आमचं जेवण झालेलं आहे. आणि आम्ही लोक बहुतेक डिस्कशन चालू आहे पप्पाचं आणि काकांचं. इथं आम्ही बाजूला त्याचा हे बघा. सो गाईज आता आम्ही चाललोय दीक्षाभूमीला. हे काका आहेत आणि तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि आपण जाऊया आता. सो हे गाईज आम्ही आलो आहोत दीक्षाभूमीला. खूप ऊन आहे इथं. आणि आम्ही ह्या गाडीने थांबा जरा. आम्ही ह्या वेगळ्या प्रकारच्या रिक्षाने आलो. हिचं नाव आम्ही ठेवले झुंझुनी. आणि इथं आहे दीक्षाभूमी. मी तुम्हाला आत जाऊन दाखवते. काही जाम ऊन आहे इथं. आणि एवढं भारी वाटतं ना. मला माझी ड्रीम प्लेस होती आणि मी आले इथे. होती नाही म्हणजे आहे. आणि मी आले इथे. मला मस्त वाटतंय. हे बघा मी आता हे पुढून दाखवते. आम्ही आता आत चाललोय. जाते आते रहेंगे. तुम्हाला मी एकदम मस्त दाखवते सगळं नीट नेटकं. आतमध्ये खूप सारे फोटोज वगैरे खूप मस्त आहे आतमध्ये. मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते आता. हे बघा फ्रेम. आता आम्ही बसलेलो आहोत रिक्षामध्ये. आता आम्ही लोक उशीर लावतो. तर गाईज आम्ही चाललो आहोत झू पार्कला. आणि तिकडून कुठं जायचं झालं तर ते पण मी सांगते तुम्हाला. 2 तास खेळू आणि 2 तास झू पार्कला जाऊया. आम्ही आलो आहोत झू मध्ये. प्राणी संग्रहालय नागपूर का.
मोठा ग्राउंड आहे. आम्ही तिथं चाललोय आईस्क्रीम खायला. काय मग चले आइसक्रीम का कौन खाना आइसक्रीम कौन आईस्क्रीम चॉकलेट बटरस्कॉच तिकीट घेतली इथून चाललोय इकडं आता आत. इकडं रोज गार्डन आहे आणि इथं वे टू झू. आम्ही आता इकडं चाललोय. अनिश कुठं चाललोय? कुठं बघायला आलंय काहीच इथे जो की आम्हाला दिसत नाही. तो त्या साईडला गेलाय. तो छोटा बघा पुढे काही असो मराठीत ते हिरणच असते. 4 सिंग व्हेजिटेरियन वाला आहे तो. गाईस टायगर आहे इथं झोपलाय. आळशी टायगर. उठ जा सिम सिम. एलसी टकला टॉमी ते पान मांजर पाण्यात गेला वाटतं. पान मांजर येत नाही. हॉटेल पिंपल आहे तर बाहेर या. वॉटर जी बाहेर आइये. अकेले आम्ही बेर बघतो. भालू चला. मोठे 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 वाघ कुठे? चबड़ा भी है ना बघ ए चित्ता चित्ताला बघायला आलोय आणि चित्ता नाही झोपलाय तो. नीट बघे बिबट्या मीन्स चित्ता एवढं तर कळतं मला. 58 किलो. इथं माकडं आहेत. माकडं तर तशी मी रोजच बघते. काय नाही काय ए माकडजी मग झालंय आमचं फिरून. प्राणी बघितले. आता आम्ही चाललो या हॉरर हाऊसमध्ये आणि पप्पांनी तिकीट काढली. आता आम्ही तिकीट घेतो आणि जातो. गाईज आम्ही एंट्री करतोय. झाले बघून आमचं खूप हसले. ते लास्टच्या यायला घाबरलो आम्ही लोक. हे घ्या. आणि आता आम्ही चाललो इथं 3D शो बघायला 7 मिनिटाचा. डायनोसॉरची मूवी आहे काहीतरी पप्पा बोलतात. बघूया 3 इडियट्सच्या पुढच्या. हात मागं करा ना तिघांनी. आणि हात मागं कर तो हात. इथं 3D मूवी बघता आम्ही भेटलेले ह्याच्याने बघायचं. काही झालंय बघून. मूवी 7 मिनिटाची होती आणि आता आम्ही चाललो आहोत ड्रॅगन पॅलेसला. मग तिथं जाऊन पुढं बघूया लॉजवर जायचं आहे का कुठं जायचं आहे. खूप झोप आली आहे मला म्हणून मी अर्धे ॲनिमल्स नाही रेकॉर्ड केले. अर्धेच केले.
सो गाईज आता आम्ही मेट्रोने आलो आहोत आणि रिक्षात बसलोय कारण खूप पाय दुखत होते आणि मेट्रोने आलोय. आता आम्ही चाललोय ड्रॅगन पॅलेसला. इथं वाजलेत आता 5:30 वाजायला आलेत. दिवसभर फिरतोय, फुल झोप आलेली आहे. हो, आणि झुंझुणीमध्ये बसलोय आम्ही. झुंझुणी रिक्षाचं नाव ठेवलं आम्ही, झुंझुणी. गाईस रिक्षात झोपलो होतं आम्ही लोक. आता पोचलो आहे ड्रॅगन पॅलेसला. आता आतून दाखवतो तुम्हाला. आम्ही आता आत आलेलो आहे. काय इथं काय ड्रॅगन पॅलेस आहे. ड्रॅगन माझं आम्ही ड्रॅगन करत होतो पण ते आत्ता कळालं इथं आल्यावरती की ते ड्रॅगन पॅलेस आहे. ती लाइटिंगच आहे आणि काय नाही. बघू आता पुढे जाऊन काय. खूप मस्त वाटते गाईस इथं. मी दिसतच नसणार लाईटिंगमुळे, मी कधीही दिसत नाही. ही रिंकू माझ्यासोबत चलते गाईस. सॉरी गाईस मी कुठं बघितलेलं थंडी वाजते इथं. तिथं काहीतरी लिहिलेलं आहे चायनीजमध्ये. खूप शांत वाटते गाईस इथं. सकाळ झाली आणि आम्ही लोक आता चाललोय नाश्ता करायला हॉटेलला. रात्री आम्ही जेवण वगैरे केलं आणि खूप थकलं होतं, सो झोपले मी डायरेक्ट. मी काय व्लॉग बिग शूट नाही केला. आज बघू झालंय प्लॅन कुठेतरी जायचं आणि मग आज रात्री 11ची ट्रेन आहे. जंगल मध्ये ते जाऊ दे. आज रात्रीची ट्रेन आहे आमची 11 11:30 मे बी आहे कशाची तरी. सो बघतच आहे. आता आम्ही आलो शॉपिंगला आणि इथे आहे खूप सारे व्हरायटीज टॉप्स अँड ऑलचे. तुम्ही बघू शकता. पण मला ह्याच्यातून काहीच आवडत नाही आहे. दीदी पण शोधते तिच्यासाठी बट तिला सुद्धा काय हे नाही होते. तिला जीन्सेस अँड गाईस आता आम्ही तिथे पण इथं आम्हाला तिथे भेटतात. मला जसं गीत पाहिजे तसं नाही भेटलं तसं आम्ही तिथं तिथं किंवा इथं जातो. हे बघा प्लीज वॉच मैडम चैनल. ये लो 50 के 3. 50 के 3. मैडम इज डूइंग वेरी गुड जॉब. आई हैव थैंक यू मैडम. आई कैन यू. ओके. Oh my god guys, मला खूप हॅपी फील होतंय. My colleagues also subscribe you. I call tell them and get subscribe. गाईज आता आम्ही चेकआउट करतोय. आता वाजलेले आहेत रात्रीचे 9:30. 11ची ट्रेन आहे. आम्हाला आता पोचायचं आहे स्टेशनला. आता स्टेशन असेल इथून बोलतात 1-2 किलोमीटरला हवे. किती वेळ लागेल माहिती नाही. आता मी डायरेक्ट तुम्हाला स्टेशनवर दाखवते. आम्ही फायनली आता लोणावळ्याला पोहोचलो आहोत. लोणावळा. हा आता आम्ही थोड्याच वेळात घरी पोहोचू आणि मी आता तुम्हाला घरी जाऊन एंड करते ब्लॉगचा.